सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या माणगाव खोऱ्यातील हळदीचे नेरूर गावात ऐतिहासिक रांगणागड आणि पालमळईवाडी यांच्या कुशीत लपेटलेला एरम धबधबा म्हणजे पर्यटकांच्यासाठी अनमोल पर्वणी का म्हटले जाते. काही स्थानिक तसेच बाहेरचे तुरळक पर्यटक भेटी देत असतात आणि धबधब्याचा मनसोक्त आस्वाद घेत असतात. इतका मोठा निसर्गाचा नयनरम्य एरम धबधबा बारमाही कोसळतो. त्याचा हा प्रवाह एप्रिल ते मे पर्यंत असतो. तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील हळदीचे नेरूर गावात हा पालमळईचा एरम धबधबा म्हणून एक निसर्गरम्य धबधबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हा धबधबा गेली कित्येक वर्ष या ठिकाणी मार्च महिन्यापर्यंत असतो. यावर्षी प्राथमिक शाळेची सहल या धबधब्यावर येऊन या पालगावचे शिक्षक विजय पालकर यांनी या धबधब्याचा शोध सुरुवात केली आणि या एरम वाळ म्हणून प्रसिद्ध असलेला वाळावर हा एरम धबधबा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जटाशंकर मंदिर, वागदा चित्रपट मंदिर आणि असा निसर्गरम्य परिसरातून या माझ्या गावात हा निसर्गरम्य धबधबा या ठिकाणी पर्यटकांना नियमित आकर्षित करणारा आहे. या ठिकाणी हा धबधबा भविष्यात विकसित होऊन जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणी यावे हा यामागचा उद्देश असून जे येणारे पर्यटक आहेत त्यांचं राहणे, गाईड किंवा जेवणाची जी नैसर्गिक जेवण, चुलीवरचं जेवण म्हणतात, ते चुलीवरचं जेवण या ठिकाणी देण्यास आमचे ग्रामस्थ आणि या ठिकाणचे गावकरी तयार असून या पर्यटनाचा गावच्या विकासाच्या दृष्टीने आर्थिक जास्तीत जास्त फायदा व्हावा हा यामागचा हेतू असून याची जास्तीत जास्त प्रसिद्धी आपल्या सर्वांच्या माध्यमातून होऊन या ठिकाणच्या रोजगार निर्मिती आणि आर्थिक निधी मदत या गावात यावी असा हा यामागचा उद्देश असून आपण सर्वजण या ठिकाणी येऊन या धबधब्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी यावी अशी गावच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो. तसेच शासन दरबारी व पर्यटकांच्या दृष्टीने हा धबधबा विकसित होऊन जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणी यावे असा हा यामागचा हेतू आहे. हा धबधबा तर आहेच, यानंतर निसर्गरम्य नदी आहे, अनेक पर्यटक स्पॉट आहेत. ते पर्यटक स्पॉट पर्यटकांसाठी आम्ही गावच्या वतीने त्यांना त्या ठिकाणी राहण्याची, जेवणाची आणि गाईड म्हणून व्यवस्था करू आणि त्या दृष्टीने आपल्या माध्यमातून पर्यटकांना आणि शासनाला विनंती आहे की जास्तीत जास्त हा धबधबा विकसित करून पर्यटकांच्या दृष्टीने चालना मिळावी. दिलीप सावंत, माजी सरपंच, सध्या ग्रामस्थ. तनेश हवय, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मालवणचं GS. तर हा माणगाव खोऱ्यातील एक पालमळी, हळदीचे नेरूर पालमळी गावातील एक हा एरम धबधबा म्हणून हा प्रसिद्ध आहे. तसेच हा धबधबा 80 ते 90 फुटावरनं हा धबधबा प्रवाहित होतो. तसेच या एरम धबधब्याचा तुम्ही फ्लो या प्रकारे बघू शकतात. तसेच सरकारद्वारे या धबधब्याची प्राथमिक सुविधा तसेच इतर गोष्टींमध्ये विकास व्हावा, तसेच तरुण मंडळीने विकास व्हावा ह्या हेतूने हा धबधबाची सुरुवात आहे. तसेच तिने गावचा विकास, प्राथमिक सुविधा भेटल्यानंतर गावचा विकास होतो. तसेच स्थानिक लोकांचा विकास होतो व आपले राष्ट्र व गाव सुधारते, यामागचा हा हेतू आहे. तसेच हा एरम धबधबा जुन्या काळापासूनच प्रसिद्ध आहे व याची प्रसिद्धी जगभर व्हावी यासाठी आमचे हे प्रयत्न मोलाचे आहेत.
नवीन पिढीला इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक याद्वारे मी त्यांना आवाहन करेल की याची प्रसिद्धी तुम्ही सर्व सोशल मीडियावर करावीत याचं मी त्यांना आवाहन करतोय. आलेल्या पर्यटकांना तुम्ही कशा सोयी सुविधा देणार आहात? आलेल्या पर्यटकांना आम्ही ते जे गायडन्स म्हणून एक आमचा व्यक्ती असेल तसेच त्यांना राहण्याची सोय, जेवणाची व तसेच चुलीवरचे त्यांना जेवण तसेच त्यांना आम्ही प्रोव्हाइड करू या माध्यमातून. धबधबा पूर्वीपासून म्हणजे प्राचीन काळापासून हा. आता कसा गावची लोकांना पहिलं माहिती नाही होतं, लोकांना माहिती होतं पण पर्यटकांना माहिती नाही होतं. ती माहिती द्यायच्यासाठी आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे सरपंच, माजी सरपंच हे आता सध्या पुढाकार घेतात. आताच्या तरुणांका रोजगार गावात तरुणांका म्हणजे आता जे तरुण मुंबई पुणा या साईडीत जातात ते आपल्या गावातच थांबतील. तुम्ही येणाऱ्या पाहुण्यांची कशी सोय करताल? येणाऱ्या पाहुण्यांची हे आपले युवक असत ते गाईड म्हणजे त्यांना वाट दाखवणे, जेवणाची सोय, झोपाची सोय, त्यांना वडे सागोती किंवा चुलीवरचा जेवण गावठी पद्धतीचा असे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एकच हे नाही, वेगवेगळे जेवणाचे प्रकार असतील. कोणा शाकाहारी व्हाया, वेगवेगळ्या ह्याच्याप्रमाणे आपले हे करू शकतात. पूर्वी कसं नाचण्याची भाकरी, पोळी आहे म्हणजे आंबोळे किंवा आपले वडे, घावणे, अजून काही प्रकार असतात म्हणजे काय आपल्याकडे खापरोळे म्हणतात, असे 7 काप्याचे घावणे म्हणतात. ते म्हणजे ज्यात जशी हे असतात तसे ते देऊ शकतात. तसेच तरुण मंडळींना ट्रेकिंग करण्याचा आनंद या धबधब्यातून आपल्याला मिळू शकतो. उन्हाळ्यातही तोच गारवा आपल्याला पाहायला मिळतो, तोच जोश आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणि जे आता पर्यटक गोव्यात जातात किंवा आंबोली जातात त्याहीपेक्षा इकडे जर येले तर आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि गावाच्या माध्यमातून त्यांची उठाबस करणार आणि त्यांची योग्य पद्धतीने उठाबस त्यांच्या जेवणाची आणि गाईड हे आम्ही करू. आणि आजूबाजू भरपूर अजून पर्यटन हे पॉईंट असतात, पर्यटन स्पॉट भरपूर असतात. रांगणगड हा, आपला मड हा, अजून काय म्हणतो ते मडाचा धबधबा ना तो भाब अजून हे कोंडुरा म्हणाले एक हे म्हणजे ज्यावेळी पाऊस पडताना म्हणजे पावसाचे संकेत असतो त्यावेळी तो हे होता, आवाज येतात त्याच्यातनं. हे म्हणजे पूर्वीपासून हे आता